आता उद्या कोणी हे म्हणू शकतं की तुम्ही मॅग्नेटिक महाराष्ट्र का घेता, कशाला आपल्याला बीकेसीला जाऊन सह्या केल्या पाहिजे, आपण मंत्रालयात बोलून सह्या करू, असे म्हणता येऊ शकतं. पण अशा प्रकारचा इव्हेंट हे ऑकेजन असतं. या ऑकेजनला सगळ्या जगभरातले इंडस्ट्रियलिस्ट, इन्व्हेस्टर हे एकत्रित येतात. आणि आज बघा डाव्होसला हे करार झाल्यामुळे त्याची जगात चर्चा गेली. महाराष्ट्राला जगामध्ये स्थान मिळालं. आता स्विस एम्बेसॅडर मला भेटायला आल्या होत्या. त्यांनी मला सांगितलं की डाव्होसमध्ये तुमचा बोलबाला होता. आज सकाळी अमेरिकन कॉन्सुल जनरल आले होते. त्यांनी मला सांगितलं की डाव्होसमध्ये तुमची चर्चा होती. म्हणजे ही जी महाराष्ट्राची चर्चा होते यातनं ग्लोबल इन्व्हेस्टर बघतो ना. कारण डाव्होसमध्ये जर महाराष्ट्राच्या पॅव्हिलियन बाहेर लोकल रांग लावून त्या ठिकाणी करार, आणि तुम्ही बघा एकही हे तुम्ही काढा कंपनी आणि त्यांचे क्रेडेन्शियल्स बघा, एकही बोगस कंपनी नाही आहे, एकही फ्लाय बाय नाईट कंपनी नाही आहे, एकही कंपनी अशी नाही आहे की ज्याचं क्रेडेन्शियल्स नाही आहेत. त्यामुळे अशी लोक जेव्हा दिवसभर तुमच्यासोबत करार करतात त्यावेळी जगातल्या इन्व्हेस्टरला हा संदेश जातो की दिस इज द प्लेस टू इन्व्हेस्ट. शेवटी आपले एम्बेसेडर्स हे इन्व्हेस्टर्स असतात, त्यामुळे मोठ्या प्रमाणात ती इन्व्हेस्टमेंट होते. आणि म्हणून मला असं वाटतं की अशा प्रकारची टीका करणं हा मूर्खपणाचं लक्षण मी म्हणणार नाही, कमी माहितीचं लक्षण आहे. अधिक माहिती घेतली तर जास्त चांगली टीका करता येईल. टीका तर करायचीच आहे.